गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग. म्हणजे तुम्हाला मी काय सांगू, माझ्यावर एवढी छान गुड मॉर्निंग होती की वाय गुड मॉर्निंग होते माहित नाही. आज पहिल्यांदा माझा भाऊ एवढा सकाळ सकाळ उठून मी आई बसलो, आम्ही तिघं ट्रिपल सीट झालोय. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही एवढं सकाळ सकाळ उठून कुठे जात असेल तर मला पण पहिलं तेच वाटलं की आम्ही एक्सरसाइज करायला जातोय. कारण की माझ्या डोक्यात तेच होतं की वा सकाळ सकाळ आहे, सगळेजण तिघं पण आहोत फ्री, तर चला एक्सरसाइज करायला जाऊ. पण नाही, माझ्या भावाने माझ्यापेक्षा हार्ड आहे. ह्याने तिकीट बुक करावं मूवीचं, ते पण एवढा अर्ली मॉर्निंग सकाळी 6चा शो याने बुक केलाय. तुम्ही विचार करू शकता, सकाळी 6चा शो. मी एवढा एक्साइटेड होतो जिम करण्यासाठी, वॉक करण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी. आई पण होती. पहिल्यांदा आम्ही एकदम फॅमिली व्लॉग बनवणार होतो, पण कशामध्ये एकदम म्हणजे एक्सरसाइज करताना फॅमिली व्लॉग बनवणार होतो. पण माझा भाऊ तो माझा भाऊच आहे. माझ्या भावाने मूवीचा तिकीट प्लॅन करून आम्हाला सरप्राईज पण नाही, काय बोलू त्याला, म्हणजे चकित झालो मी, चकित. तर आता एकदम चकित चाल केला आम्ही आमच्या मुलाला. म्हणजे यांचा प्लॅन असा होता मला माहित नाही. म्हणजे असं गुड मॉर्निंग झाली माझी एकदम एकदम सकाळ सकाळ उठून. मला पहिल्यांदा मी एवढा सकाळ सकाळ उठून मूवी पर्यंत फक्त walking, jogging. पण जाऊ दे, काही आयुष्यात वेगळं पण केलं पाहिजे. अहो भाई, सुखरूप जायचं आहे. आई पण पाठी ट्रिपला चालवतोय आपण. भाई भाई कुठला मूवी बघायला चाललं भावा? धुरंधर बघतो आम्ही सकाळ सकाळ धुरंधर बघायला चाललोय. बॉर्डरवर लढायला चाललोय आम्ही सकाळ सकाळ. सो गाईज, जसं की तुम्ही बघू शकता मी पोहोचलेलो आहे. माझ्या पाठी मॅक्सेस मॉल आहे. मी पूर्ण गेअर बॉक्स मध्ये रेडी होतो. मला जायचं होतं आज रनिंगला, कारण की आज मला थोडासा वेळ होता सकाळी, तर मी रनिंगला जाणार होतो. पण माझ्या भावाने तिकीट बुक केले आणि आम्ही चाललो आहे धुरंधर. आई तर बघा माझी किती खुश आहे, धुरंधर बघायला चाललोय. आणि पाठी कुत्री पण आल्यात आमच्या, आणि मला तर जाम फाटते वाय कुत्र्यांना बघून. तर आम्ही चाललोय धुरंधर बघायला. इकडे या ना भावा लोक, बाय तर करा आमच्या पब्लिकला काहीतरी बोला. मित्रांनो, तुम्ही बघितलं सगळं, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की माहित नाही, पण आम्हाला थिएटर मध्येच बघायचं होतं, असं माझी इच्छा होती. तर यांनी असा थिएटर बुक करावं ही मला कल्पना नव्हती. चलो आता, चला माझे भाई लोक बोलतात चला आता, झाला वेळ, बाय बाय. एक्साइटेड आहे, भरपूर एक्साइटेड आहे मूवी बघण्यासाठी. आता चाललोय स्क्रीन बघायला. बघा तुम्ही आमचे, आता मी चाललोय धुरंधर बघायला. स्क्रीन 3 वर आहे. माझ्या भावाने 5 रो मध्ये बुकिंग केलेली आहे. लेट्स सी. मी ओमप्रकाश बघ. ओमप्रकाश आहे. मी ओमप्रकाश. गप ना मला आवडत. झालं, संपलात ऍडव्हर्टाईज. तर मूवी ओपन होता ना, हा एक सीन पहिला येतो, जिथे त्यांची फॅमिली वगैरे बसलेली असते. खूप भारी वाटतं, क्यूटचा मुवमेंट वाटतो की सगळे एक फ्रेम पिक्चरमध्ये. आणि मध्येच हे काहीतरी ट्विस्ट येतं, जिथे ही लोक ट्रेनने जातात आणि ते आतिफ अहमदला भेटायला जातात. आणि ह्याच्यानंतर जो हा बवाल मचवतो, म्हणजे काय सांगू भाई, फुल फायर फायर मूवी आहे, फायर. असला असला ठोकतो लोकांना हा याच्यानंतर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच. हा मोमेंट थोडा इमोशनली आहे. म्हणजे तुमच्यासमोर तुमची आई आहे, तुम्ही फक्त तिचा आवाज ऐकू शकता, पण तुम्ही काही बोलू शकत नाही. एवढा इमोशनल मोमेंट वाटतो ना त्यावेळी हा, काय सांगू. पण शेवटी मूवी आपण जास्त सेंटिमेंट इन्व्हॉल्व नाही करायला पाहिजे, पण खरंच खूप इमोशनल मोमेंट आहे. आणि हा आला आमचा छावा धुरंधर. शेवटी गद्दीवर बसला माझा भाऊ. भाई मूवी ऑसम आहे, ऑसम ऑसम. किंग ऑफ लियारी. ओ बाई, फुल काय म्हणजे या माणसाला मानायला पाहिजे यार. सॉरी, म्हणजे मी कोणाला जज नाही करायचं आहे, पण हे गाणं मला अक्षय खन्नावाला बघायलाच आवडतं. ह्याने पण खूप छान केलंय. आम्ही बघतोच आहे, पण मम्मी आणि मी फक्त बघतोय. बाबा ओ, काय सांगू,
हा लास्टच्या सीनसाठी पूर्ण वेळ थांबलो. म्हणजे ह्याने मार्वेलची गोष्ट टाकावी, 4 तास मूवी बघायचा आणि पुन्हा लास्टची 2 मिनिटासाठी पूर्ण पूर्ण वेळ बसून राहायचं, म्हणजे खाऊची गोष्ट नाहीये. हा जो मोमेंट होता हा मूवीचा, जेव्हा हा फायनल डायलॉग येतो तेव्हा वाटतं की नाही भाई, पूर्ण म्हणजे मार्वेल उतरलाय ह्या मूवी मध्ये, असं फील झालं मला या मूवी बघता बघता. पण कसे 4 तास जातात कळतच नाही. खरं सांगतो कळतच नाही. तुम्ही जाऊन बघा मित्रांनो. सो आम्ही फायनली मूवी बघून आलेलो आहे. मूवी मध्ये मला 2 वेळा वॉशरूमला आली, कारण की ब्रेक एकदाच होता. पण शेवटी माझी सवय असते, झाली. आई तुला मूवी कसा वाटला? एकदम चांगला, कसा होता? मस्त. आणि माझ्या भावाला एवढा आवडला की त्याच्या अंगातच हमजा अली आलाय. तुम्हाला दाखवतो. माझा हमजा अली मजारी बघा. हे भाऊ हमजा अली मजार आहे. हमजा अली आहे बेचो. याला काय झालं माहित नाही. हा मूवी बघून स्वतःला हमजा समजायला लागलाय. काय अरे गप रे छोट्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.